नमस्कार, रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. फार जास्त तेलाचा पण वापर नाही करत आहे. इथे कढई घेतलेली, थोडेच तेल टाकलेले आणि जिरं होऊ देऊया. जिरं झालं की यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकूया. ज्या वाटीने किंवा ग्लासनी साहित्य घेणार त्याच वाटीने किंवा ग्लासनी सगळं मोजून साहित्य घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की ज्या वाटीने पाणी घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर ग्लासचं प्रमाण घेऊ शकतो. बघा, छान असा रवा फार झालेला आहे. थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चटपटीत डिश आहे, मुलांना खूप आवडणार. थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया. तेव्हापर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. इथे मी कुकरमध्ये बटाटा शिजवून घेतलेला आहे. साल काढून घेतलेले आणि मॅश करून घेऊया. पॅन घेतलेला, त्यामध्ये थोडंच तेल टाकायचं आहे. जिरं टाकलेला, कांदा टाकूया. कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा टाकलेला. मुलांना चटपटीतच आवडत असतं. पाऊस येत आहे तर म्हटलं चला आज आपण चटपटीत अशी डिश बनवूया जेणेकरून मुलांना पण खूप आवडणार. कांदा थोडा होऊ द्यायचा. कांदा झाला की यामध्ये मी थोडी शिमला मिरची टाकत आहे. अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे. चटपटीत डिश सहज आपण आपल्या घरी साहित्य असतं त्यापासून बनवू शकतो. थोडीच घेतलेली आहे मी शिमला मिरची. इथे आपण हिरवी मिरचीचा पेस्टचा पण वापर करू शकतो किंवा हिरवी मिरची बारीक कापून पण घेऊ शकतो. मी बाळ खाणार म्हणून इथे हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला आहे. आणि तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतो. इथे मी तिखट टाकलेलं आहे. ही डिश माझ्या बाळाला खूप आवडलेली. हळद टाकूया. आणि एक बटाटा घेतलेला होता. थोडा मोठाच होता म्हणून मी इथे एक बटाटा घेतलेला आहे आणि छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. फार जास्त मसाल्यांचा पण वापर करायची काही आवश्यकता नाही आहे. तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. छान असा बटाटा मसाला बनवून तयार होतो. शिमला मिरची नसेल नाही टाकली तरी चालेल. मसाला बनवून तयार आहे. वरून आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आणि वरून निंबू टाकूया. निंबू टाकल्याने या बटाटा मसाल्याला छान चव येत असतं. नसेल निंबू तर आपण इथे आमचूर पावडर टाकू शकतो. बटाटा मसाला थंड होत आहे तेव्हापर्यंत आपण रवा शिजवून घेतलेला होता. छान असं चपाती बनवण्याचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेले आणि आता आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटूया. फार पातळ पण नाही, फार जाड पण नाही, याप्रमाणे. आता आपल्याकडे ग्लास असतं, वाटी असतं, त्याने आकार देऊ शकतो किंवा चौकोनी आकार पण देऊ शकतो. बघा, छान असा मी आकार दिलेला आहे. मी बनवलेली डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि चटपटीत आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्याकरिता पण चटपटीत बनलेली आहे. बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला होता तो यामध्ये रव्याचा मसाला बनवला होता त्यावर लावूया आणि या पद्धतीने पॅक करून घेऊया. बघा, 1 वाटीमध्ये 4 डिश बनवून तयार होतात. आपल्या घरी किती लोक आहे त्याप्रमाणे बनवायचं असेल तर इथे आपण ग्लासचा पण वापर करू शकतो. वरून आपण आकार देऊया. अक्षत झोपून होता. उठल्यानंतर मी अक्षतला डिश दिलेली. अक्षत म्हणाला, मम्मी वाव, बिस्किट बनवले. अक्षतला खूप आवडलेली डिश. वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आपण खाण्याकरिता देऊ शकतो.
बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरता पण छान बनलेली आहे. इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली आणि बघा थोडंच तेल टाकलेलं आहे. म्हटले होते मी तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे. खूप कमी तेलाचा वापर करून आपण आजची डिश बनवत आहे. दोन्ही बाजूनी छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान अशी घरच्या साहित्यामध्ये चटपटीत डिश बनवून तयार होतो, जेणेकरून मुलांना पण खूप आवडणार. बाहेरचे खाण्यापेक्षा सहज आपण मुलांना घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवून देऊ शकतो. बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कारण मी बनवलेली डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली आहे. मुलांना चटपटीत आवडत असतं, तर सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाण्यामध्ये देऊ शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बघायला छान दिसत आहे ना? बनवून बघा आणि हो, कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे. बाय बाय.